Hello students, good morning and welcome to all. आपण मागल्या लेक्चरमध्ये बॉडी सेगमेंटेशन ऑफ इन्सेक्ट हा टॉपिक बघत होतो. त्यामध्ये आपण इन्सेक्ट हेडचा स्टडी केला होता मागल्या लेक्चरमध्ये. आजच्या लेक्चरमध्ये आपण थोरॅक्स या रिजनचा अभ्यास करणार आहोत. तर इन्सेक्ट बॉडी सेगमेंटेशन मध्ये आपण 3 रिजन्स बघितले होते, हेड, थोरॅक्स अँड ॲब्डोमेन. त्यातला हेडचा स्टडी आपण मागल्या लेक्चरमध्ये केला होता आणि आज आपण बघणार आहोत थोरॅक्स अँड ॲब्डोमेन. तर थोरॅक्स मध्ये 3 रिजन असतात, प्रोथोरॅक्स, मेसोथोरॅक्स अँड मेटाथोरॅक्स. तर प्रोथोरॅक्स, मेसोथोरॅक्स अँड मेटाथोरॅक्स या 3 सेगमेंट्स पासून थोरॅक्स हा रिजन बनलेला असतो आणि मेसोथोरॅक्स आणि मेटाथोरॅक्स यांचं मिळून जो थोरॅक्स पार्ट बनतो त्याला म्हणायचं टेरोथोरॅक्स. ओके, मेसोथोरॅक्स आणि मेटाथोरॅक्स यांचं मिळून जे बनतो त्याला म्हणायचं टेरोथोरॅक्स. तर इन्सेक्ट बॉडीचं जे थोरॅक्सचं जे काम असतं ते असतं लोकोमोशन साठी थोरॅक्स या रिजनचा इन्सेक्ट वापर करत असतो. तर लोकोमोशन का बरं? तर इथे डायग्राम मध्ये बघा, हा थोरॅक्स रिजन आहे, प्रोथोरॅक्स, मेसोथोरॅक्स आणि मेटाथोरॅक्स. तर मी आधी सांगितलं की मेसोथोरॅक्स आणि मेटाथोरॅक्सला एकत्रित म्हणतात टेरोथोरॅक्स. तर टेरो म्हणजे काय होतं? विंग्स, पंख. टेरो म्हणजे पंख. का बरं? तर या मेसोथोरॅक्स आणि मेटाथोरॅक्स मध्ये पंख असतात. ओके, हे बघा इथे डायग्राम मध्ये दिलेलं आहे पंख, त्यामुळे याला म्हणायचं टेरोथोरॅक्स. आणि लोकोमोशन साठी या थोरॅक्सिक रिजनचा इन्सेक्ट वापर करत असतो. तर का बरं? तर यामध्ये विंग्स असतात आणि लेग्स असतात, 3 पेअर्स ऑफ लेग्स असतात थोरॅसिक रिजन मध्ये, आपण या अगोदर बघितलं होतं. तर लेग्सचा आणि विंग्सचा वापर कशासाठी होत असतो? लोकोमोशन साठी, म्हणजे हालचालीसाठी, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी या लेग्सचा आणि विंग्सचा वापर होत असतो. म्हणून इन्सेक्ट थोरॅक्स जे असते it's generally concerned with locomotion. Okay, then the body wall of typical insect is divided into 4 regions. तर इन्सेक्ट बॉडीचं जे आवरण असते ते 4 रिजन मध्ये विभाजले गेलेलं आहे. तर ते 4 रिजन कुठले? डॉर्सल, वेंट्रल आणि 2 लॅटरल रिजन्स. डॉर्सल म्हणजे पाठी संबंधीचा जो भाग असतो, पाठीसंबंधीचा जो हा भाग आहे त्याला म्हणायचं डॉर्सल रिजन. त्याला म्हणतात डॉर्सम और टर्गम किंवा नॉटम. ओके, जो वरचा भाग असतो, अप्पर रिजन जो असतो इन्सेक्ट बॉडी वॉलचा, त्याला म्हणायचं डॉर्सम, टर्गम किंवा नॉटम. देन द वेंट्रल रिजन म्हणजे लोअर रिजन. इन्सेक्ट बॉडीचा जो खालचा भाग असतो त्याला म्हणतात वेंटर और स्टर्नम. देन द 2 लॅटरल रिजन्स आर नोन ॲज प्लुराई और प्लुरॉन. जे 2 लॅटरल रिजन्स असतात, म्हणजे 2 बाजूचे जे भाग असतात त्याला म्हणतात प्लुराई और प्लुरॉन. ओके, तर इन्सेक्ट बॉडी वॉलचे 4 रिजन्स बघितले आपण, डॉर्सल, वेंट्रल अँड 2 लॅटरल रिजन्स. आणि थोरॅक्स मध्ये 3 भाग असतात, प्रोथोरॅक्स, मेसोथोरॅक्स अँड मेटाथोरॅक्स. मेसोथोरॅक्स अँड मेटाथोरॅक्सला एकत्रित म्हणतात टेरोथोरॅक्स. टेरो म्हणजे विंग्स. ओके, आणि थोरॅक्स जनरल कन्सर्न विथ लोकोमोशन, हालचालीसाठी या थोरॅक्स रिजनचा इन्सेक्ट वापर करत असतो. देन स्क्लेराइड्स ऑफ थोरॅसिक सेगमेंट. स्क्लेराइड्स म्हणजे मी मागल्या लेक्चर मध्ये सांगितलं, इट इज अ क्युटिकल. हे कसं असतं, म्हणजे इन्सेक्टची स्किन असते, पण जेव्हा ती हार्ड टॅन बनते तेव्हा त्याला म्हणायचं स्क्लेराइड्स ऑफ थोरॅसिक रिजन. तर यामध्ये फर्स्ट आहे स्क्लेराइड्स ऑफ टर्गम टर्जिड्स. ओके, द डॉर्सल स्क्लेराइड्स कंसिस्ट ऑफ 3 सेगमेंटल प्लेट्स कॉल्ड प्रोनोटम, मेसोनोटम अँड मेटानोटम. तर टर्गम या स्क्लेराइड्स मध्ये 3 सेगमेंटल प्लेट्स असतात, त्याला म्हणतात प्रोनोटम, मेसोनोटम आणि मेटानोटम. आणि या 3 सेगमेंटल प्लेट्सचे अजून 3 भागामध्ये विभाजन झालेलं असतं, प्रीसेक्टम, सेक्टम आणि सेक्टलम. ओके, देन सेकंड वन इज स्क्लेराइड्स ऑफ प्लुरॉन. तर यामध्ये जे विंग इन्सेक्ट आहे, ज्यामध्ये फुल्ली डेव्हलप विंग असतात, ज्यामध्ये पंख असतात, त्या इन्सेक्ट मध्ये प्लुरॉन हा स्क्लेराइड्स
असतो. इट इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, अँटेरियर स्पेटरम अँड पोस्टेरियर एपिमेरॉन, आणि इट इज अब्सेंट इन प्रोथोरॅक्स. तर आपण बघितलं की विंग्स कुठल्या सेगमेंट्स मध्ये असतात, मेसोथोरॅक्स अँड मेटाथोरॅक्स. तर स्क्लेराइड्स ऑफ प्लुरॉन हे मेसोथोरॅक्स आणि मेटाथोरॅक्स मध्ये असेल, प्रोथोरॅक्स मध्ये ते अब्सेंट असणार. देन स्क्लेराइड्स ऑफ स्टर्नम, it is divided into eusternum and spinosternum. ओके, the sternum, sclerites of sternum आहे ते दोन भागामध्ये विभाजले गेलेला आहे, स्पायनोस्टर्नम आणि यूस्टर्नम. ओके, तर हे झाले स्क्लेराइड्स ऑफ thoracic segment. फर्स्ट वन इज स्क्लेराइड्स ऑफ टर्गम, स्क्लेराइड्स ऑफ प्लुरॉन and स्क्लेराइड्स ऑफ स्टर्नम. देन आपण थर्ड रिजन बघणार आहोत, इन्सेक्ट ॲब्डोमेन. इन्सेक्ट सेगमेंटेशन मध्ये आपण 3 रिजन बघितले. अगेन मी सांगत आहे, हेड, थोरॅक्स अँड ॲब्डोमेन. तर त्याचा शेवटचा रिजन आहे इन्सेक्ट ॲब्डोमेन, म्हणजे उदर, पोटा, इन्सेक्टच्या पोटाचा भाग. तर इन्सेक्टच्या पोटाच्या भागामध्ये 11 सेगमेंट असतात, 11 भाग असतात. द टर्मिनल रिजन ऑफ ॲब्डोमेन इज कॉल्ड टेल्सन विच बिअर्स ॲनस. जे सर्वात शेवटचं जे रिजन असतं ॲब्डोमेन मध्ये त्याला म्हणायचं टेल्सन, ज्यामध्ये ॲनस असतं. तर त्या टर्मिनल रिजन ऑफ ॲब्डोमेनला म्हणतात टेल्सन. हे शब्द इथे लक्षात ठेवा, टेल्सन. देन द फर्स्ट ॲब्डोमेन सेगमेंट गेट्स फ्यूज्ड टू मेटाथोरॅक्स फॉर्मिंग प्रोपेडॉन. जे फर्स्ट सेगमेंट असतं ॲब्डोमेनचं ते मेटाथोरॅक्स मध्ये मिळालेलं असतं, फ्यूज झालेलं असतं. त्यापासून ते प्रोपेडॉन फॉर्म करत असतं, प्रोपेडियम. The first 8 abdomen segments carry a pair of spiracles each. तर स्पायरॅकल्सचं काम, फंक्शन काय असतं, एक्सचेंज ऑफ गॅसेस. गॅसेसचे एक्सचेंज करण्यासाठी स्पायरॅकल्सचा उपयोग होत असतो. तर जो फर्स्ट 8 ॲब्डोमिनल सेगमेंट्स असतात त्या प्रत्येक जे पहिले 8 ॲब्डोमिनल सेगमेंट असतात त्या प्रत्येक सेगमेंटमध्ये स्पायरॅकल्सची जोड्या असतात. कशासाठी, तर एक्सचेंज ऑफ गॅसेस साठी. देन अपेंडेजेस ऑफ ॲब्डोमेन. तर पोटाच्या भागामध्ये जे अवयव असतात त्यांना म्हणायचं अपेंडेजेस ऑफ ॲब्डोमेन. तर त्यामध्ये फर्स्ट आहे नॉन रिप्रोडक्टिव्ह अपेंडेजेस. तर नॉन रिप्रोडक्टिव्ह अपेंडेजेस म्हणजे असे अपेंडेजेस, असे अवयव जे रिप्रोडक्शन म्हणजे काय, प्रजनन क्रिया. तर त्या प्रजननामध्ये जे अवयवांचा समावेश झालेला नसतो त्यांना म्हणायचं नॉन रिप्रोडक्टिव्ह अपेंडेजेस. तर त्यामध्ये पहिला आहे सरसी. ते हे जे सरसी जे असतं ते 11 सेगमेंटमध्ये, ॲब्डोमेनच्या 11 सेगमेंटमध्ये असतं. ॲब्डोमेनमध्ये किती सेगमेंट्स असतात, 11. तर त्या 11 सेगमेंटमध्ये सरसी असतात. त्या सरसी कशा प्रकारे काम करते, इट ऍक्ट ॲज अ टॅक्टाईल ऑर्गन. टॅक्टाईल ऑर्गन म्हणजे सेन्सरी एक ऑर्गन असतं. सेन्सरी ऑर्गन म्हणून सरसाई त्यामध्ये काम करत असतं. जसं आपल्यामध्ये स्किन असतं, सेन्स होतं आपल्याला स्किनमुळे, त्याला म्हणायचं ते या सरसाईमुळे होत असतं इन्सेक्टमध्ये. ऑर साऊंड रिसेप्टर्स इन ग्रासोफर. तर ग्रासोफर मध्ये हे साऊंड रिसेप्टर म्हणून काम करत असतं सरसाई. समजा फॉर एक्झाम्पल टेबलवर जर ग्रासोफर असेल आणि आपण त्या टेबलवर असा हात ठेवला किंवा असा हात आपटला तर तो ग्रासोफर लगेच तिथून दूर जातो. तर ते कशामुळे होतं, त्याच्यामध्ये जे साऊंड रिसेप्टर असतात, जे साऊंड रिसेप्टर कुठलं असतं, सरसाई जे असतं, त्यामुळे त्या ग्रासोफरला ते साऊंड रिसेप्टर असतं, त्यामुळे त्या ग्रासोफरला कळतं आणि जसं आपण तिथे हात ठेवू तसं तो ग्रासोफर तिथून दूर झाला जातो. ओके, तर हे कशामुळे होत असतं, सरसाई या नॉन रिप्रोडक्टिव्ह अपेंडेजेसमुळे. त्याच प्रकारे कॅडेलिस फ्लाय जे असतं यामध्ये सरसाई जे आहे ती मेल जेनेटल ऑर्गन म्हणून काम करत असतं. देन इन इयरविक सरसाई आर मॉडिफाईड इनटू डिफेन्सिव्ह ऑर्गन. इयरविक या इन्सेक्ट मध्ये सरसाईचं मॉडिफिकेशन होऊन ते डिफेन्सिव्ह ऑर्गन म्हणून काम करत असतं. डिफेन्सिव्ह ऑर्गन म्हणजे बचावात्मक अवयव. हे झालं सरसाई बद्दलची इन्फॉर्मेशन. देन सेकंड अपेंडेजेस प्रोलेग्स इन इन्सेक्ट लार्वा. ओके, तर हे प्रोलेग्स इन इन्सेक्ट लार्वा, हे लार्वा म्हणजे अळी,
तर हे प्रोलेग्स जे असतात, आपण बघितलं अगोदर 3 पेअर्स ऑफ लेग्स असतात इन्सेक्ट मध्ये, ते झाले ट्रू लेग्स. आणि प्रोलेग्स म्हणजे इन्सेक्ट किंवा अळीमध्ये आपल्याला प्रोलेग्स बघायला मिळतात जनरली. ओके, तर ट्रू लेग्स म्हणजे 3 पेअर्स ऑफ लेग्स आपण बघितलं त्याला म्हणायचं ट्रू लेग्स. आणि हे प्रोलेग्स जे असतात हे अळीमध्ये असतात. जे 5 पेअर्स ऑफ अबडॉमेन लेग्स, त्यामध्ये 5 पायांच्या जोड्या असतात ॲबडॉमेन मध्ये. ओके, ॲबडॉमेन रिजन मध्ये 5 पेअर्स ऑफ लेग्स असतात, त्याला म्हणायचं प्रोलेग्स. तर ते प्रोलेग्स कुठल्या कुठल्या सेगमेंटवर असतं? 3rd, 4th, 5th, 6th अँड 10th सेगमेंट मध्ये प्रोलेग्स असतात. तर प्रोलेग्स स्पाइन लाईक स्ट्रक्चर विअर करत असतात, त्याला म्हणायचं क्रॉचिड्स. तर क्रॉचिड्स म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर ते एखादी गोष्ट पकडण्यासाठी, टू होल्ड समथिंग, हे त्याचं काम असतं. स्पाइन लाईक स्ट्रक्चर बिअर करत असतात प्रोलेग्स. म्हणजे 5 ज्या जोड्या असतात अबडॉमेन मध्ये प्रोलेग्सच्या, त्या स्पाइन लाईक स्ट्रक्चर तयार करत असतात ऑन द टर्मिनल एंड मध्ये स्पाइन लाईक स्ट्रक्चर फॉर्म करतात, त्याला म्हणायचं स्क्रॉचिड्स. तर त्या स्क्रॉचिड्सचं काम असतं एखादी गोष्ट पकडायसाठी, कॅच करायसाठी, हे स्क्रॉचिड्सचं काम असतं. इन केस ऑफ लार्वा ऑफ सॉफ्ट लाई जे आहे त्याचा जो लार्वा असतो, त्याच्यामध्ये 8 पेअर्स ऑफ प्रोलेग्स असतात. प्रोलेग्सच्या 8 जोड्या असतात, पण त्याच्यामध्ये स्क्रॉचेस नसतं, बट आर विदाउट स्क्रॉचेस. ओके, सॉफ्ट लाई मध्ये. तर आपण इथे प्रोलेग्स बघितलं, 5 पेअर्स ऑफ प्रोलेग्स असतात ॲबडॉमेनच्या लेग्स मध्ये, बट इन एक्सेप्शन्स सॉफ्ट लाई मध्ये 8 पेअर्स ऑफ प्रोलेग्स असतात. ओके, तर या प्रोलेग्स जे आहेत 3rd, 4th, 5th, 6th अँड 10th सेगमेंट मध्ये, 5 सेगमेंट मध्ये 5 पेअर्स असतात प्रोलेग्सच्या. देन ॲबडॉमिनल गिल्स. तर गिल्स, तर आपल्याला माहिती आहे ॲक्वॅटिक ॲनिमल जे असतात, जे पाण्यामध्ये राहणारे जे प्राणी असतात, त्यांच्यामध्ये गिल्स असतात. तर या गिल्सचं काम काय असतं? रेस्पिरेशन, श्वसन प्रक्रियेसाठी हे गिल्सचं फंक्शन असतं. जसं माशांमध्ये आपण पाण्यामध्ये जे मासे असतात त्यांच्यामध्ये गिल्स असतात, त्या गिल्सचं काम असतं रेस्पिरेशन. तसंच ॲक्वॅटिक इन्सेक्ट मध्ये ॲबडॉमेन मध्ये गिल्स असतात, त्यांचं सुद्धा काम आहे इथे रेस्पिरेशन. फॉर एक्झाम्पल निम्फ ऑफ ओडोनाटा. देन लास्ट वन इज कॉर्निकल्स. तर ॲफिड या इन्सेक्ट मध्ये कॉर्निकल्स असतात. ॲफिड म्हणजे तुरतुडे. तर ते दुसरं काही नाही, पेअर ऑफ शॉर्ट ट्यूब्स असतात, तर या शॉर्ट ट्यूब्सला म्हणतात कॉर्निकल. आणि या कॉर्निकलचं काम असतं ॲफिड मध्ये वॅक्सी फ्लुइड ते एस्केप करत असतात, तयार करत असतात. कशासाठी? तर जे प्रिडेटर्स असतात त्या प्रिडेटर्स पासून प्रोटेक्शन मिळवण्यासाठी वॅक्सी फ्लुइड ते तयार करत असतात ॲफिड्स. तर हे कॉर्निकल्स कशामध्ये असतात? शॉर्ट ट्यूब्स नोन ॲज कॉर्निकल्स ॲफिड मध्ये असतात. वॅक्सी फ्लुइड, दे परमिट द एस्केप ऑफ वॅक्सी फ्लुइड विच सर्च फॉर प्रोटेक्शन अगेन्स्ट प्रेडेटर्स पासून बचाव करण्यासाठी या कॉर्निकल्सचा उपयोग होत असतो. हे झाले नॉन रिप्रोडक्टिव्ह अपेंडेजेस, जे प्रजननामध्ये ज्या अवयवांचा उपयोग होत नाही किंवा जे भाग घेत नाही त्यांना म्हणायचं नॉन रिप्रोडक्टिव्ह अपेंडेजेस. हे झाले अपेंडेजेस ऑफ ॲबडॉमेन. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट केलं बॉडी सेगमेंटेशन ऑफ इन्सेक्ट. मागल्या लेक्चरमध्ये आपण हेड बघितलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण थोरॅक्स बघितलं, म्हणजे इन्सेक्टच्या छातीचा जो भाग असतो त्यामध्ये काय असतात, कुठले स्क्लेराइड्स असतात, हे सर्वच स्टडी आज आपण केला. त्यानंतर आपण अबडॉमेन बघितलं, इन्सेक्ट अबडॉमेन. त्यानंतर ॲबडॉमेन मधले अपेंडेजेस बघितले. अशा प्रकारे इथे आपल्याला आपलं बॉडी सेगमेंटेशन ऑफ इन्सेक्ट हा टॉपिक कंप्लीट होत आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सामोच्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. ओके, तोपर्यंत स्टे सेफ, स्टे हेल्दी अँड थँक यू.